श्री स्वामी समर्थ. मकर राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्य आणि प्रगती घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल का की अजून थोडा संघर्ष करावा लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल का की खर्चाचे नियोजन करावे लागेल? प्रेमसंबंध आणि कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या आठवड्यात तुम्हाला कोणत्या नव्या संधी मिळू शकतात? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, जबाबदारी आणि नियोजन यांचा प्रभाव घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव अधिक स्पष्टपणे होईल आणि तुम्ही त्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न कराल. सुरुवातीला काही अडथळे किंवा विलंब जाणवू शकतो, पण तुमचा संयमी आणि शिस्तबद्ध स्वभाव तुम्हाला त्या परिस्थितीतही स्थिर ठेवेल. या आठवड्यात तुमची मेहनत, चिकाटी आणि कामावरील निष्ठा यामुळे तुम्हाला इतरांकडून आदर आणि विश्वास मिळेल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, पण त्या तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरतील. कुटुंब आणि काम यामध्ये संतुलन साधणे थोडे आव्हानात्मक वाटेल, पण योग्य नियोजन केल्यास तुम्ही दोन्ही बाजूंना न्याय देऊ शकाल. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा आहे. थोडा संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अधिक जवळ पोहोचू शकता. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संयम, मेहनत आणि योग्य नियोजनाचा आहे. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे, ज्यासाठी तुम्हाला धैर्य आणि चिकाटी दाखवावी लागेल. सुरुवातीला काही गोष्टी अडथळ्यांसह येतील, पण तुमच्या स्थिर स्वभावामुळे तुम्ही त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल. या आठवड्यात तुमची काम करण्याची क्षमता आणि शिस्तबद्ध पद्धत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवेल. नवीन संधी येतील, पण त्यांचा योग्य फायदा घेण्यासाठी तुम्हाला सजग राहावे लागेल. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात करिअरमध्ये स्थिरता आणि प्रगती दिसून येईल. तुमची मेहनत आणि निष्ठा वरिष्ठांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही जणांना बढती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण फायदेशीर ठरू शकतो. सुरुवातीला अडथळे येतील, पण योग्य नियोजन आणि संयम यामुळे तुम्ही त्यावर मात करू शकाल. नवीन भागीदारी किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे, मात्र सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील. उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. बचत वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. मोठ्या आर्थिक निर्णयांमध्ये घाई करू नका. प्रेम आणि नातेसंबंध नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा समजूतदारपणाचा आहे. जोडीदारासोबत काही मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास ते सहज सोडवता येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील बंध अधिक मजबूत होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा ठीकठाक राहील, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल. आहार संतुलित ठेवा आणि पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी काळजी घ्या. विद्यार्थी आणि शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, कारण काही विषय कठीण वाटू शकतात. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकता. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन घरगुती वातावरण सामान्य राहील, पण काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचे नेटवर्क वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. प्रवास आणि नवीन संधी या आठवड्यात लहान-सहान प्रवास होण्याची शक्यता आहे, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांसाठी केलेले प्रवास नवीन अनुभव देणारे ठरतील. नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. त्यांना ओळखून योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. महत्त्वाचे सल्ले संयम आणि शिस्त पाळा. कोणत्याही निर्णयात घाई करू नका. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. सकारात्मक विचार ठेवा. उपाय दर शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि काळ्या तिळांचे दान करा. दररोज श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, जबाबदारी आणि हळूहळू होत जाणाऱ्या प्रगतीचा ठरणार आहे. सुरुवातीला काही कामांमध्ये विलंब किंवा अडथळे जाणवू शकतात, पण तुमचा संयम आणि शिस्तबद्ध स्वभाव यामुळे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रयत्नांचे फळ दिसू लागेल आणि आत्मविश्वास वाढेल. करिअर आणि व्यवसायात तुमची मेहनत ओळखली जाईल,
ज्यामुळे नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती स्थिर राहील, मात्र खर्चाचे नियोजन आणि बचतीवर लक्ष देणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि शांत संवाद महत्त्वाचा ठरेल. यामुळे गैरसमज टाळता येतील आणि नात्यांमध्ये विश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि दिनचर्या याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी सातत्य आणि नियोजन हे यशाचे मुख्य सूत्र ठरेल. हा आठवडा तुम्हाला संयम, शिस्त आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांची किंमत समजावणारा आहे. हळूहळू पण ठोस पावले उचलल्यास तुम्ही या काळात चांगली प्रगती साधू शकता. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थिरता, मेहनत आणि प्रगती यांचा संगम आहे. काही अडचणी येतील, पण तुमचा संयम आणि चिकाटी तुम्हाला यश मिळवून देईल. करिअर आणि आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल, तर नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. धन्यवाद.